राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे ती म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। मात्र या निवडणुकांसाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकला चलो रेचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना या सगळ्याबाबत आपली माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला स्वबळावरती लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकंदरीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाहीये या पार्श्वभूमीवरती त्यांनी या सगळ्यावरती भाष्य करत असताना कार्यकर्त्यांना संधी मिळणार आणि आजमावायचंच आहे की नेमकं काय होतं, आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवणार अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। नागपुरात ते माध्यमांशी संवाद साधत होते। जर आपण या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये जर एकंदरीत लक्ष घातलं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळवता आला होता, मात्र लोकसभेनंतर ज्या प्रकारे विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना हा महाविकास आघाडीला करावा लागला होता आणि त्यामुळे कुठेतरी आता आत्मचिंतन जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी हे वक्तव्य असल्याची सुद्धा चर्चा जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये होते। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर कुठेतरी संजय राऊत जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावरती लढणार असल्याचा नारा जरी शिवसेना असल्याचं ते सांगत असले तरी कुठेतरी आता महत्त्वाकांक्षी निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक जी असणार आहे। लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद या सगळ्यानंतर आता महत्त्वाची निवडणूक आहे ती म्हणजे महापालिकेच्या निवडणुका। या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबई ते नागपूरपर्यंत जेवढ्या महापालिका निवडणुका आहेत या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वबळावरती लढवणार असल्याचं वक्तव्य सुद्धा संजय राऊतांनी केलं। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठं वक्तव्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून समोर आलेलं आहे। सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे, प्रमुख पक्ष आहे। मात्र अशा प्रकारचं हे वक्तव्य आता त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीमधील जे इतर दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नेमका आता कशा प्रकारे निर्णय घेणार ते सुद्धा स्वबळाचा नारा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर सातत्याने काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्यातील अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळत आहे। कुरबुड्या असतील, आरोप प्रत्यारोप असतील हे सुद्धा एकमेकांवरती होताना पाहायला मिळत होतं। मात्र आता कुठेतरी संजय राऊत यांनी थेट वक्तव्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावरती लढवणार असल्याचं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता निश्चितच एकंदरीत या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधून ज्या प्रकारे शिवसेनेने स्वतःला वेगळं केल्याचं जरी या महापालिका निवडणुकांपुरती पुरतच असलं तरी आगामी ज्या काळामध्ये जे राजकारण असणारे, ज्या निवडणुका असणार आहे त्यामध्ये पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का अशा प्रकारच्या चर्चा सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहेत। त्यामुळे तर निश्चितच या सगळ्यावरती निवडणुका जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावरती लढवण्याचा जरी निर्णय घेतला असला तरी या निवडणुकांमध्ये त्यांना फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।